नमस्कार दर्शक हो, क्वीन्स किचन वर्ल्डमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आम्ही आपल्या भेटीला घेऊन आलो आहोत महाराष्ट्रीय खाद्य संस्कृतीचा मानबिंदू, आबालवृद्ध सर्वांना आवडणारा व सर्वांच्या जिभेवर रेंगाळणारा, हो बरोबर ओळखलं आपण, वडापाव। आपण आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे आम्ही आपणासाठी बनवत असलेले नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहता येतील। वडापाव बनवण्यासाठी लागणारं साहित्य, आपण प्रथम वाटण करून घेऊ। हिरवी मिरची, लसूण पाकळ्या व आले हे सर्व एकत्र मिक्सरच्या भांड्यात घेऊन आपण त्याचं जाडसर वाटण करून घेऊ। आपल्या वाटणाला आपण मोहरी, कांदा, कोथिंबीर, पुदिना, हिंग, कढीपत्ता, जिरे, मीठ व हळदीची फोडणी देणार आहोत। प्रथम तापलेल्या तेलामध्ये मोहरी टाकून तडतडल्यानंतर जिरे टाका व कढीपत्ता टाकून झाल्यानंतर थोडंसं हिंग टाका। हिंगामुळे आपल्या फोडणीला खमंगपणा येतो। मग फोडणीमध्ये हळद टाका। कोथिंबीर व पुदिन्याची कापलेली पानं फोडणीत घातल्यावर फोडणीत चांगला सुगंध येतो व त्यात मग चिरलेला कांदा टाकून वाटलेलं वाटण घालून व्यवस्थित हलवून घ्या। आता या गरम फोडणीमध्ये आपण उकडून कुस्करलेले साधारण 2 कप म्हणजे अर्धा किलो बटाटे घालून व्यवस्थित हलवून घेऊ। आता आपली भाजी तयार झालेली आहे। या तयार झालेल्या भाजीत आपण आपल्या चवीनुसार मीठ घालून घेऊ व परत एकदा हलक्या हाताने मळून घेऊ। एका भांड्यात 1 कप बेसन घेऊन त्यात अर्धा टीस्पून साधारण मीठ घालून सरसरीत भिजवून घ्यावे। पीठ जास्त पातळ झाले असता तळताना ते तेलात विखुरले जाते, त्यामुळे जास्त पातळ पीठ नको। याप्रमाणे कन्सिस्टन्सी असावी। आपल्या भाजीचे साधारण 13 ते 14 चपटे वडे करून घ्यावेत व या तयार झालेल्या पिठामध्ये टाकून ते तेलात तळण्यासाठी सोडावेत। तळताना वडे मधून मधून स्टीर करून घ्यावेत। त्यांची जागा बदलून घ्यावी, म्हणजे सर्वत्र उष्णता सर्व वड्यांना सारखी मिळते। इथे आपल्या वड्यांना आता चांगला कलर आलेला आहे। आपण ते टिश्यू पेपरवर काढून घेणार आहोत। तयार झालेले वडे आपण पाव कापून पावामध्ये भरून आपल्या आवडणाऱ्या चटणी बरोबर, मिरची व सॉस बरोबर सर्व करा। आम्हाला खात्री आहे आमची ही वडापावची रेसिपी आपणाला नक्कीच आवडेल। आमची विनंती आहे की आमचे चॅनल तुम्ही आता सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आमचे नवीन येणारे व्हिडिओ आपणाला कळतील।